नमस्कार मित्रांनो. आजच्या या खास विश्लेषणामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण मिथुन राशीच्या लोकांसाठी जून 2026 हा महिना काय घेऊन येणार आहे यावर एकदम सविस्तर चर्चा करणार आहोत. म्हणजे बघा, या महिन्यात तुमच्या करिअरमध्ये कोणते मोठे बदल होतील, पैशांची स्थिती कशी राहील, किंवा प्रेम, नोकरी, व्यवसाय आणि आरोग्याबाबत ग्रह नेमके काय संकेत देत आहेत, हे सगळं आपण पाहणार आहोत. आणि हो, मिथुन राशीच्या लोकांसाठी ना हा महिना अक्षरशः काही जबरदस्त आणि अनपेक्षित संधी घेऊन येतोय. काहींच्या आयुष्यात एकदम अचानक सकारात्मक बदल दिसतील, तर काहींना एका अगदी नव्या आणि सुंदर प्रवासाची सुरुवात करण्याची संधी मिळणार आहे. पण पुढे जाण्याआधी ना मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुमची राशी मिथुन आहे का? किंवा तुमच्या घरात मित्रमंडळींमध्ये कोणाची राशी मिथुन आहे का? जर असेल तर हे विश्लेषण तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचं ठरणार आहे. आणि एक लक्षात ठेवा, हे विश्लेषण अगदी शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी एक अत्यंत सोपा आणि खास असा आध्यात्मिक उपाय सांगणार आहे, जो येणाऱ्या काळात तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल. आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा थोडक्यात सांगतो. आपण एकूण 6 महत्त्वाचे मुद्दे कव्हर करणार आहोत. पहिला म्हणजे ग्रहांची स्थिती आणि प्रभाव, त्यानंतर करिअर, व्यवसाय आणि पैसा. मग आपण बोलूया प्रेम, कुटुंब आणि शिक्षणाबद्दल. त्यानंतर आरोग्य आणि काही सकारात्मक सवयी. 5वा मुद्दा असेल शुभ संकेत आणि सावधानता. आणि अगदी शेवटी आध्यात्मिक उपाय आणि मंत्र. चला तर मग वेळ न दवडता सुरू करूया. पहिला विभाग आहे ग्रहांची स्थिती आणि त्यांचा मिथुन राशीवर होणारा प्रभाव. आता साहजिकच तुमच्या मनात एक थेट प्रश्न आला असेल, हा बदल तुमच्या आयुष्यात होणार का? जेव्हा आपण आकाशातल्या मोठ्या ग्रहांच्या बदलांबद्दल ऐकतो, तेव्हा साहजिकच आपल्याला वाटतं की याचा आपल्या रोजच्या जगण्याशी काय संबंध. पण मित्रांनो, ही जी वैश्विक ऊर्जा असते ना, ती थेट आपल्या दैनंदिन निर्णयांशी, आपल्या कार्यक्षमतेशी जोडलेली असते. ग्रहांचे हे बदल फक्त आकाशात होत नाहीत, तर ते तुमच्या प्रगतीच्या वाटेवरही थेट परिणाम करत असतात. तर नेमके काय प्रभाव दिसतील? सर्वात पहिली गोष्ट म्हणजे अचानक होणारे बदल. आता घाबरून जाऊ नका, हे बदल नकारात्मक नसून एकदम पॉझिटिव्ह आणि आश्चर्याचा धक्का देणारे असतील. जसं की एखादं खूप दिवसांपासून रखडलेलं काम अचानक मार्गी लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे नवीन सुरुवात. जर तुम्ही एखाद्या नवीन कामाचा विचार करत असाल तर हा काळ अगदी परफेक्ट आहे. आणि तिसरा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे ग्रहांची अनुकूलता. ग्रह सध्या पूर्णपणे तुमच्या बाजूने आहेत, त्यामुळे तुमच्या कष्टाचं फळ तुम्हाला या महिन्यात खूप लवकर मिळण्याची दाट शक्यता आहे. वळूया दुसऱ्या विभागाकडे, करिअर, व्यवसाय आणि पैसा, ज्याची आपण सगळेच आतुरतेने वाट पाहत असतो. आता इथे नोकरी आणि व्यवसाय अशा 2 बाजू आहेत. जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्यासाठी नवीन संधी चालून येतील. प्रमोशनचे एकदम स्पष्ट योग दिसत आहेत. कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होऊ शकतं किंवा एखादी मोठी जबाबदारी तुमच्या खांद्यावर येऊ शकते. दुसरीकडे जे लोक व्यवसाय करतात त्यांच्यासाठी हा महिना आर्थिक लाभाचा ठरणार आहे. एखादी नवीन डील फायनल होणं किंवा तुम्ही योग्य ठिकाणी केलेली गुंतवणूक तुम्हाला भविष्यात चांगला परतावा देईल, असे स्पष्ट संकेत आहेत. थोडक्यात सांगायचं तर दोन्ही क्षेत्रात पैशांचा आलेख वरच जाणार आहे. त्यानंतर आपला तिसरा विभाग आहे प्रेम, कुटुंब आणि शिक्षण. बघूया वैयक्तिक आयुष्यात काय घडतंय. कुटुंब आणि प्रेमाचा विचार केला तर घरात खूप छान आणि शांततेचं वातावरण राहील. वैवाहिक जीवनात आनंद आणि एकमेकांबद्दलचा आदर वाढेल. जुने वाद विसरून नाती घट्ट करण्याची हीच ती वेळ आहे. आणि विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं झालं तर जे उच्च शिक्षण घेत आहेत किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी हा महिना अक्षरशः यशाचे दरवाजे उघडणारे आहे. अभ्यासात एकाग्रता वाढेल आणि केलेल्या मेहनतीचे पॉझिटिव्ह रिझल्ट्स लवकरच हाती येतील. विद्यार्थ्यांसाठी हा एक उत्तम काळ आहे. पाहूया चौथा विभाग, आरोग्य आणि सकारात्मक सवयी. कारण प्रगती करायची असेल तर तब्येत उत्तम हवीच, बरोबर? या 3 गोष्टींकडे लक्ष द्यायचे आहे. पहिली म्हणजे आरोग्याची काळजी. ग्रहांच्या प्रभावामुळे किंवा वातावरणातल्या बदलांमुळे आरोग्यावर थोडाफार किरकोळ परिणाम होऊ शकतो. त्यामुळे वेळेवर आहार आणि व्यायाम खूप गरजेचे आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सकारात्मक सवयी. सकाळी लवकर उठणं, वेळेचे योग्य नियोजन करणं, या छोट्या छोट्या सवयी तुम्हाला या महिन्यात मोठं यश मिळवून देऊ शकतात. आणि तिसरी, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मानसिक शांती. कामाचा ताण आणि अतिविचार टाळण्यासाठी थोडं ध्यानधारणा किंवा योगासने नक्की करा. याचा तुम्हाला खूप फायदा होईल. आता वळूया 5व्या विभागाकडे, शुभ संकेत आणि सावधानता. हा भाग रोजच्या आयुष्यासाठी खूप प्रॅक्टिकल आहे. सर्वात रंजक गोष्ट म्हणजे हे विशिष्ट संकेत. या महिन्यात मिथुन राशीसाठी काही शुभ तारखा असतील. या तारखांना जर तुम्ही तुमची महत्त्वाची कामे मार्गी लावलीत
तर यशाची शक्यता खूप वाढते. तसेच काही शुभ रंग आहेत, जसे की हलका हिरवा किंवा पिवळा. महत्त्वाच्या मीटिंगला किंवा शुभ कामाला जाताना या रंगांचा वापर केला तर एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. आणि हो, काही शुभ अंक देखील तुमच्यासाठी लकी ठरू शकतात. मित्रांनो, या अंधश्रद्धा नाहीत, तर एका विशिष्ट ऊर्जेला आपल्या बाजूने वळवण्याचं हे एक तंत्र आहे. पण बघा, फक्त काय करावं हे माहीत असून चालत नाही, तर काय टाळावं हेही समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. ह्या महिन्यात कोणत्याही गोष्टीचा अतिविचार करणं, रागाच्या भरात निर्णय घेणं किंवा विनाकारण वाद घालणं पूर्णपणे टाळा. घाईघाईत कोणतीही मोठी आर्थिक गुंतवणूक करू नका, ती धोक्याची ठरू शकते. याउलट यश कुठे मिळेल तर जिथे तुम्ही थोडा संयम ठेवाल, नवीन गोष्टी शिकण्याची तयारी दाखवाल आणि सहकाऱ्यांसोबत मिळून काम कराल, तिथे नक्कीच यश तुमचंच आहे. थोडक्यात सांगायचं तर शांत डोक्याने घेतलेले निर्णयच तुम्हाला फायदेशीर ठरतील. आणि आता आपला शेवटचा पण अत्यंत महत्त्वाचा विभाग, आध्यात्मिक उपाय आणि मंत्र. मगाशी प्रॉमिस केल्याप्रमाणे इथे मी तुम्हाला 2 अगदी सोपे उपाय सांगणार आहे. पहिली पायरी, सोपे आध्यात्मिक उपाय. या महिन्यात तुम्ही गरिबांना किंवा गरजूंना थोडी मदत केली किंवा पक्ष्यांना दाणापाणी दिलं तरी तुमच्या सभोवतालची ग्रहांची सकारात्मक ऊर्जा खूप वाढते. निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणं हा एक उत्तम उपाय आहे. आणि दुसरी पायरी, प्रभावी मंत्र. रोज सकाळी शांत बसून ओम गंग गणपतये नमः यासारख्या साध्या मंत्रांचा जप करा. यामुळे मनाला खूप शांती मिळते आणि सगळी विघ्नं दूर व्हायला मदत होते. हे छोटे उपाय तुमच्या दैनंदिन जीवनात खरंच मोठा फरक घडवून आणतील. सगळ्या चर्चेनंतर या विश्लेषणाचं सार हेच आहे की जून 2026 हा महिना मिथुन राशीसाठी नवीन संधी आणि प्रगती घेऊन येऊ शकतो. योग्य वेळी योग्य निर्णय घेतलात तर यश नक्कीच तुमच्या पाठीशी उभं राहील. ग्रहांची साथ तर आहेच, आणि त्यात जर तुमची अथक मेहनत मिसळली तर कोणत्याही अडचणी सहज दूर होऊ शकतात. फक्त स्वतःवर आत्मविश्वास ठेवा आणि निगेटिव्ह विचारांना अजिबात थारा देऊ नका. तर मित्रांनो, हे होतं मिथुन राशीचं जून 2026 महिन्याचं एक संपूर्ण आणि सविस्तर विश्लेषण. मला खात्री आहे की ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल. जर तुम्हाला हे विश्लेषण आवडलं असेल आणि तुमची राशी मिथुन असेल तर आताच खाली कमेंटमध्ये जय श्री गणेश लिहा. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि अशाच अभ्यासपूर्ण ज्योतिष माहितीसाठी आपल्या चॅनलसोबत जोडलेले रहा. धन्यवाद. जय श्री गणेश. पण जाता जाता एक नक्की विचार करा, ग्रह तुम्हाला प्रगतीचा मार्ग नक्की दाखवतील,